आहे आणि मी पालकमंत्री प्रतापराव सर नाईक साहेबांना पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची नार्को टेस्ट करा। नार्को टेस्ट मध्ये जर माझे मिस्टर आरोपी झाले तुम्ही त्यात मलाही आरोपी करा, पण माझे आज 3-4 महिने झालं माझे हस्बंड घरी नाहीये, कधी न्याय भेटेल? आज 4 महिने झाले मला न्याय भेटत नाहीये, मी काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी मला सांगा की मी काय करू? माझे मिस्टर कशात सुद्धा इन्व्हॉल्व नाहीयेत। आज 2021 पासून त्यांना काहीही माहित नाही। मला एकच माझी विनंती आहे, तुम्ही ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये CID मार्फत चौकशी करावी माझी आणि माझ्या मिस्टरांची तुम्ही नार्को टेस्ट करावी, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे। आणि तुम्ही माझे एवढं जर केलात तर मी तुमच्या आयुष्यभर उपकार विसरणार नाही। माझ्या मिस्टरांना ह्यातून बाहेर काढा। मला सांगा, जर न्याय तुम्हाला नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय आहे? मी आत्महत्या करणार आहे त्याच्यानंतर। आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही, कारण माझं लव्ह मॅरेज आहे, मला कोणी सपोर्ट करणारं नाहीये। मला त्याच्याशिवाय दुसरा, मी स्वतःही मरणार, माझ्या मुलीलाही मी विष खाऊन मारून टाकणार आहे। नाही, तुम्ही एवढी टोकाची भूमिका घ्यायचं कारण काय? कारण मला माहितीये माझे मिस्टर त्याच्यामध्ये आरोपी नाहीयेत। मला एवढं, कारण मला 24 तास माझे मिस्टर घरातच आहेत, अवैध धंद्याशी माझ्या मिस्टरांचे, ते पण स्वतः माझे मिस्टर सुपारी खात नाहीत। तुम्ही कुठेही चौकशी करा, तुम्हाला समजून जाईल।